as we have seen in the last lecture, continuous perfect future simple sentences. We will see how the set of this tense will be. Set 6 types of sentences. Fine. We'll write the set now. सांगा मला कोणतं एक वाक्य सांगा. टेल मी एनी वन सेंटेन्स ऑफ कंटिन्युअस परफेक्ट. हा दुसरं नवीन नवीन सांगा ना जरा. क्रिएटिव्हिटी तेच काय नोटबुक मध्ये सांगण्याच्या ऐवजी दुसरं सांगा ना एखादं वाक्य मला. हा अरे कंटिन्युअस फ्युचरचं एखादा आठवा. त्याला बॅकवर्ड नेऊन आपण कंटिन्युअस फ्युचरचं एखादं सांगा वाक्य. उगाच काहीतरी कॉन्सेप्ट समजले ना. या फिर तो उद्या माझी गाडी रिपेअर करत असेल. तो दुपारी माझी गाडी रिपेअर करत असेल. त्याला काय म्हणू आपण. तो उद्या सकाळपासून माझी गाडी रिपेअर करत असेल. कधी करत असेल तर अर्थात कधी करत असेल. कधीपासून नाही म्हणत मी. कधी करत असेल दुपारी वगैरे 11 वाजता 12 वाजता वगैरे. कधी करत असेल सकाळपासून नाही. कधी करत असेल म्हणजे सकाळपासून नाही. कब कर रहा होगा मतलब सुबह से नहीं. कब कर रहा होगा ऑफ कोर्स 11 साढ़े 11 12 बजे ऐसा कुछ तो समय होगा. हाँ कब से कर रहा होगा सुबह से लगा होगा वो मेरी गाड़ी रिपेयर करने में. सो वहां पर कुछ समय बीतना चाहिए. ये समय ये कुछ अच्छा समय होना चाहिए तभी हम लोग परफेक्ट में ले जाते. अदरवाइज सुबह वो कर रहा होगा तो कंटिन्युअस टेन्स आएगा वहां पर. इकडे कंटिन्युअस टेन्स येईल. परफेक्ट टेन्स काय येईल कारण जर त्यानं रिपेअर करण्याचं काम बराच वेळ केलं असेल अगोदरच. केलेलं असेल तो दोनों टेंस समझ लो. किया हुआ होगा कुछ काम कुछ पार्ट तो परफेक्ट फ्यूचर आएगा और कर रहा होगा तो कंटिन्यूस फ्यूचर आएगा. और दोनों भी यहाँ पर हाजिर है टेंस. कौन से कुछ पार्ट काम पूरा भी किया होगा और कर भी रहा होगा. तो दोपहर में मैं जाऊंगा तो वो मेरा कॉलेज की छुट्टी होने के बाद मैं जब जाऊंगा तो वो मेरा बाइक रिपेयर कर रहा होगा. लेकिन कब से सुबह से. लिखो ले. तो उद्या सकाळपासून माझी बाईक रिपेअर करत असेल. तो उद्या सकाळपासून माझी बाईक रिपेअर करत असेल. कर रहा होगा. वो कल सुबह से मेरी बाइक रिपेयर कर रहा होगा. तो प्लीज टेल मी he come on will have been क्या repairing my bike since morning tomorrow. तो उद्या सकाळपासून माझी बाईक रिपेअर करत आला असेल का किंवा करत असेल का. करते आया होगा क्या. कर रहा होगा क्या. वही वाक्य लास्ट में क्या लिखो. तो उद्या सकाळपासून माझी बाईक रिपेअर करत असेल का. सुबह से कर रहा होगा क्या. दिमाग मत लगाओ. सॉरी विल इधर लिखो. विल शुरुआत में लिखो बाकी सब कुछ रिपीट. कम ऑन. विल he have been repairing my bike since morning. कब tomorrow क्वेश्चन मार्क. तो माझी बाईक केव्हापासून किंवा किती वाजल्यापासून रिपेयर करत असेल. वो मेरी बाइक कितने बजे से रिपेयर कर रहा होगा. सिंस क्या व्हाट टाइम. वर्बल क्वेश्चन वैसे वैसे रिपीट करो. विल
he have been repairing my bike. तो उद्या सकाळपासून कोणाची बाईक रिपेअर करत आलेला असेल, वह कल सुबह से किसकी बाइक रिपेयर करते आया होगा, हे तुम्ही लिहायचं. तो उद्या सकाळपासून कोणाची बाइक रिपेयर करता आलेला असेल हे तुम्ही लिहायचं. निगेटिव्ह में चलते हैं. सांगा मला. अभी ध्यान दो, यहाँ मीनिंग पूरा चेंज हो जाएगा. वो तो मेरे बाइक का काम शुरू किया है, मान लो शुरू तो किया है, लेकिन कल सुबह से उसको दूसरे की गाड़ी रिपेयर करनी है, तो कल दोपहर में जब जाऊंगा तो मेरी गाड़ी रिपेयर नहीं कर रहा होगा. कब से नहीं कर रहा होगा? सुबह से ही नहीं कर रहा होगा. तो यहाँ पर पूरा मतलब चेंज है. वो तो बाइक तो रिपेयर नहीं कर रहा होगा, लेकिन कब से काम रोका होगा? सुबह से काम रोका हुआ होगा. तो लिखो, तो उद्या सकाळी 1 तास करतो म्हणलाय मला, मात्र नंतर नाही करणार. मग सकाळपासूनच तो बाईक रिपेअर करत नसेल माझी. तो उद्या सकाळपासून माझी बाईक रिपेयर करत नसेल. हिंदी में समझ में आया ना तुमको? सुबह से ही रुका हुआ होगा, है ना. तो शी, कम ऑन, विल की बाद में नॉट लिखना है एज यूजुअल. विल नॉट हैव बीन, बोला, रिपेयरिंग, बाकी सगळं सगळं तसंच. माय बाईक बघून बघून लिहायचं. माय बाईक कधीपासून? सिन्स मॉर्निंग टुमारो. उद्या सकाळपासून त्याने माझ्या बाईकचं काम थांबवलेलं असेल. निगेटिव्ह ऑलवेज, टू वेज. ही वोंट हॅव बीन रिपेयरिंग माय बाईक सिंस कॉमन मॉर्निंग टुमारो, ऊपर एरो किया मैंने. तो उद्या सकाळपासून माझी बाईक रिपेअर करत नसेल का? करत आलेला नसेल का? ग्रामेटिकली करेक्ट, ग्रामेटिकली. वो कल सुबह से मेरी बाइक रिपेयर नहीं करते आया होगा क्या? करत आलेला नसेल का, दिमाग लगाने का नहीं. टेक दिस विल, राइट इन द बिगिनिंग, रिपीट द रिमेनिंग पोर्शन एज इट इज. Here write won't in the beginning and make your verbal question. So will he not have been repairing काय my bike since morning tomorrow. Or in other way, won't he have been repairing my bike. उसके बाद में कॉमन में आएगा सिंस मॉर्निंग टुमारो. जगह की कमी है मेरे पास. वह किंवा तो उद्या सकाळपासून कोणाची बाईक रिपेयर करत नसेल, करत आलेला नसेल. मतलब किसके बाइक का काम उसने रोक दिया होगा. ठीक है. सो
किसकी बाइक? ये हो गया आपका WH वर्ड आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन एज इट इज। तो क्या होगा? प्लीज राइट द WH word first and then remaining verbal question. Whose bike? After this verbal question as it is, will he not have been repairing? Will he not have been repairing since morning tomorrow? Question mark. Or whose bike won't he have been repairing since morning tomorrow? Since morning tomorrow. Please write down this set. लिखते लिखते होमवर्क समझ लो. Repeat this set twice. Repeat this set twice and self only 4 sets like this. Self only 4 sets. So you may write as many as you can for your perfect practice, but at least 4 to 5 sets you have to write yourself. And repetition, how many times I told you? 2 times, na? Yeah. Repetition twice only. So you may repeat also as per your own, sense of requirement. All right. So this is all about the set of perfect continuous future tense or continuous perfect future tense, and that is the end of the tenses part. From tomorrow we'll start with modal auxiliaries, and after that passive voice. All right. So for the day, shall we have pause?